संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू आहे. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला बघितल्याचा काही लोकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू. एका मोटारसायकलवर कृष्णा आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता दिसल्याचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. तपास सुरू. ॲडव्होकेट बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत. त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत. त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं. 9:36 तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते इसम त्या ठिकाणावर जाताना दिसत आहेत. तर आमच्यासोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे. ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडव्होकेट बनकर साहेब, आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत. त्या ठिकाणी सुयोजित गार्डन आहेत. त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं. 9:36 तो त्यांनी जी संशयित जी गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते इसम त्या ठिकाणावर जाताना दिसत आहेत. तर आमच्यासोबत गुन्हे शोध पथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे. ते आणि गंगापूर पोलीस स्टेशन आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी, त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालू आहे. आता त्यांनी जे वर्णन तपास करतो आणि पुढील तपास. NTV न्यूज मराठी, नाशिक.